नमस्कार, स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र दर्पण 24 या न्यूज चॅनलमध्ये। परभणी जिल्ह्यातील घरफोड्यांच्या मालिकेचा उलगडा, सराईत चोरटा पकडला। स्थानिक गुन्हे शाखेची शिताफी 58,000चा मुद्देमाल हस्तगत। परभणी शहर आणि परिसरातील सलग घरफोड्या व चोरीच्या घटनांमुळे नागरिक भयभीत झालेले असतानाच अखेर स्थानिक गुन्हे शाखा परभणीच्या शिताफीमुळे सराईत घरफोड्या करणारा आरोपी अनिल नंदू पवार, वय 35 वर्ष, राहणार शिरसगाव, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर, हा जेरबंद झाला आहे। तब्बल 58,500 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत पोलिसांनी या आरोपीला सेलू पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्याकडून आणखी 2 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। फिर्यादी योगेश अशोक शेळके, राहणार सेलू, यांनी दिनांक 21 जून 2025 रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या सेलू परभणी रोडवरील वाईन शॉपचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने रोकड रक्कम लंपास केली होती। या गुन्ह्यांचा तपास सुरू असतानाच पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले। पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे 16 सप्टेंबर रोजी सापळा रचून आरोपीला जेरबंद केले। कडक चौकशीत आरोपीने सेलू येथील चोरीची कबुली दिली। त्याच्याकडून 2 मोबाईल आणि रोख रक्कम असा 58,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। चौकशीमध्ये बोरी आणि सेलू पोलीस ठाण्यातील एकूण 2 गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे। या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक सूरज गुंजाळ यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सह पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप, पोलीस उपनिरीक्षक चंदनसिंह परिहार, सिद्धेश्वर चाटे, विलास सातपुते, मधुकर ढवळे, उमेश चव्हाण, नामदेव डुबे, राम पौळ, संजय घुगे तसेच स्थानिक गुन्हे शाखा पथकातील गणेश कोटकर, संतोष वावळ यांचा सहभाग होता। या कारवाईला सायबर सेल परभणीनेही विशेष मदत केली। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र दर्पण।